ही सर्व भेंडी आहे. भेंडी आहे. भेंडी जरी काढली आहे काय? हो, भेंडी 3-4 वेळा काढली. 3-4 वेळा. हा. ओके. तरी पण भेंडी 4 दिवसांनी परत ते काढायला होते. टोमॅटो इकडे हा तरी तयार आम्ही 31 किलो टोमॅटो काढलेला. काय बोलतो? हा, 31 किलो टोमॅटो काढलेला. अरे वा, मस्त. साईज अच्छा, आणि इकडे ही मिरची आहे. मिरची आहे. हे बघा, ते वांगी आहे. वांग बघा कसलं मोठं आहे, मस्त. ऑल दिलाय. हा बघा, इथे पावट्यामध्ये गेलाय. ओके. इथे ऑल आहे. ऑल चालू केला की त्या ठिबकद्वारे सगळ्या कडिंगलांना जातं पाणी. ओके. खूप मोठं आहे. तरी 4-4.5 किलो असेल आरामात. 4 किलो आहे. तिथून हा असा पूर्ण पाईप आला आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा आहे ते असं जॉईंट केलेलं आहे. तर हे ठिबक सिंचननी पाणी सगळ्या कलिंगडला वगैरे लागतो. तिकडे भाजी. एक कडिंगल आम्ही एवढं मोठं काढलं, त्याचे 5 किलो बरोबर 5 किलो वजन होतं. 5 किलो भरला? हा, 5 किलो. काय बोलतो? हा. हो, कडक लाल लाल एकदम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आमच्या गावातल्या म्हणजे पिरंदवणे गावातल्या 2 तरुणांनी एकत्र येऊन आहे ना एक शेतीचा एक व्यवसाय म्हणजे ह्या वर्षी त्या क्षेत्रात उतरलेत ते. आणि त्यांनी काय काय लागवड केली ना ती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपल्यासोबत आहे इकडे सुजय नमस्कार. आणि करणवरती बिझी आहे. सो आम्ही दोघं चालू आहे खालती. करणचं आज लग्न आहे. करणचं लग्न आहे आणि त्यानंतर आम्ही इकडे खालती शेतामध्ये आलो आहे. आणि काय काय शेती केली ना ती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि कोकणातला शेतकरी असा वेगवेगळ्या काही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्न जर घेतली तर इकडे राहून काहीतरी एक रोजगार निर्माण करू शकतो. आणि खूप मेहनती आहेत दोघं पण, खूप मेहनत घेतली आहे ह्या शेतीसाठी. आणि काय काय आहे ते पहिले बघून घेऊया आपण. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सुजय, इकडेची ही जी सुरुवात आहे ना ती सुरुवात कशी केली? आता इकडे बघ बऱ्याच जणांनी ना भात शेती सोडले, बहुतेक जणांनी. आणि एवढं गवत वगैरे आलं आहे ना, तर तुम्ही जेवढा हा एरिया घेतला आहे तर तो सगळा तुम्हाला पहिल्यांदा साफ वगैरे करावा लागला असता. आता आहे इथं आपण उभे आहो ना, तिथे भात शेती होती. पण जो तिकडचं आम्ही जो कडिंगल केलंय तिथे अजिबात भात शेती नव्हती. तिथे मोठं मोठं गवत होतं. ते आम्ही पहिले ग्रास कटरने कापून घेतलं. त्यानंतर भरपूर मेहनत लागली ग्रास कटने कापायला. कारण का भरपूर ते दोरे तुटत होते, कारण का जाडं गवत झालं होतं, त्यामुळे भरपूर दोरे वगैरे तुटत होते. बरोबर. नंतर ते आम्ही जर मेहनत करून आहे ना साफ करून घेतल्यानंतर त्यानंतर ट्रॅक्टर चालवून ती जमीन चांगली करून घेतली आणि त्यानंतर कडिंगलचं पीक घेतलं. ते कडिंगलचं पण आम्ही रोपं डायरेक्ट मागवली. डायरेक्ट रोपं मागवली होती? हा, डायरेक्ट रोपं मागवली. आणि ठिबकचा पाईप मागवला आणि परत ते पॉलिंग पेपर वापरून म्हणजे बाड्या करून आम्ही पहिला ठिबकचा पाईप टाकून त्याच्यावर पॉलिंग पेपर टाकून ते विशिष्ट प्रकारावर 1-1 फुटावर काहीतरी होल मारून बरोबर कडिंगला लावलेली. ओके. आणि त्या कडिंगला त्या साईडला लावलेले आणि ह्या साईडला मी भेंडी, वांगी, टमाटर, मिरची असं हे पण पीक घेतलेलं. बरोबर. आपल्याला तात्पुरतं हे करायला. बरोबर. आणि ह्याच्यासाठी बाजार उपलब्ध कुठं झाला, मार्केट वगैरे? आता मार्केटचं काय हेच नाही, कारण का आमचा पहिला तुमचा ह्या वर्षापूर्वी पहिला स्टार्टअप आहे आणि तुम्हाला आता ह्याच्यातले आयडिया आलेत. आता आयडिया आले, पहिला स्टार्टअप आहे. आणि माझ्या पार्टनरचंच लग्न आहे, त्यामुळे आमचा इथला टोमॅटो, मिरची, वांगी सगळं तिथंच उपयोग लग्नाला यूज झाले. लग्नाला यूज झाले. बाहेरून आणण्याची काही गरज नाही पडली आणि बाहेर कुठे विकण्याची पण गरज नाही पडली. बरोबर. आता कडिंगल आम्हाला विकायचे. कडिंगल आमच्याकडे आता किती वेळा काढली तरी कलिंगड? तरी आम्ही 2 वेळा काढली. 2 वेळा 400 किलो आम्ही सेल केला. अच्छा. थोडी इथे जवळजवळ 500 किलो काढून ठेवलेले आहेत आणि अजून काढायची बाकी आहेत. ओके, चला आपण कलिंगड बघूया. तर हे बघा, इकडून तुम्ही बघताय ना सर्व कलिंगडची लागवड केलेली आहे फूडपर्यंत. आपण कलिंगडची साईज बघूया. आता ही छोटी छोटी तुम्हाला दिसत आहेत, पण इथे एक सगळी अगोदर काढलेली आहे. अच्छा, मोठी साईज काढली. तरी किती वेळा काढली बोललास? 2 वेळा काढली. 2 वेळा. तरी ही एवढीच मोठी साईज काढली. इथे तुम्ही साईज बघताय कलिंगडची, पण मोठी साईज होती. अच्छा. ही तरी 1-1.5 किलो? नाही, ही जवळजवळ 3 किलोचं कडिंगल. 3 किलोच्या आसपास आहे? अरे बापरे. हे बघा, म्हणजे ह्याची 3-3.5 किलोपर्यंत साईज होते. एक कडिंगल आम्ही एवढं मोठं काढलं, त्याचे 5 किलो बरोबर 5 किलो वजन होतं. 5 किलो भरला? 5 किलो. काय बोलतो? आणि ह्याला खत वगैरे कसं काय यूज केलं? कोणतं? आम्ही आता ठिबक सिंचन केल्यामुळे आहे ना, आम्ही डायरेक्ट खत आहे ना, आमच्या तिथे टाकी आहे, तिथे टाकीतून आम्ही ऑल टाकले आणि ठिबकलाही टाकले. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाच्या मुद्द्यामध्ये खत टाकायची गरज नाही पडली. ओके. आम्ही डायरेक्ट टाकीमध्ये पाणी करून त्या टाकीत टाकलं आणि त्या ठिबकद्वारे प्रत्येकाच्या मुद्द्यामध्ये सगळ्यांना पोचलं. ओके. तर चला आपण पुढे जाऊन बघूया कलिंगड. अजून ह्या साईडला पण आहेत, हे सर्व मोठी त्या साईडला आहेत ना, थोडी आता आहेत. आता कशी जे तयार होते ते तेवढे तुम्ही काढले? आता तयार काढले, छोटे ठेवले, तिकडे आपण काढायचे थोडी. अच्छा. मोठी कलिंगड तिकडे पण थोडी आहेत. ही बघा, आपण ह्या साईडने बघतो ना, इकडचे तर काढायची बाकी आहेत कलिंगड. किती मोठी साईज झाली बघा.
आता हे तयार आहेत ना हे सगळी? हा सगळी तयार आहे. आता आपल्याकडे जसं शिमगा वगैरे आहे तर त्यामुळे इकडे कसं खप होईल. आता जवळपास आपल्याकडे जत्रा वगैरे असतात तिथे होणार. जेवढी विकली ना तेवढी घाऊक पद्धतीनेच विकली. अच्छा, घाऊकमध्येच विकलेली आहे. कारण का ते माझ्या पार्टनरचं लग्न असल्यामुळे त्याला पण टाइम भेटत नाही, मला पण मी कामावर असतो त्यामुळे मला टाइम भेटत नाही, त्यामुळे आम्ही अशी घाऊकमध्येच विकली आहे. बरोबर. हे बघा या साईडने सगळे तुम्ही बघताय ना, हे कलिंगड सगळी तयार आहेत एकदम. हे बघा म्हणजे काढायला तयार झाले तिकडं. हे बघा इकडे सर्व फूडपर्यंत सगळे हे काढायची बाकी आहेत. हे बघा या साईडने सगळे कलिंगड आहेत या साईडला. हे मोठं आहे, तयार आहे, सगळी तयार झालीत. अजून 2-3 वेळा तरी निघतील आरामात. हे बघा इकडे या साईडला. हे बघा आता ही जेवढी पण शेती आहे ना, ही पहिली भात शेती होती इकडे. आता बऱ्याच जणांनी भात शेती सोडली. तयार आहे ना ते. झालं एकदम लाल झालं एकदम. अक्षय पण आला आहे आपल्यासोबत इकडे. अजून बरेचसे आहेत मंडळी त्या साईडला उभे आहेत, सावळीत उभे आहेत. आणि इकडची ही सर्व भात शेती आता सगळ्यांनी सोडली आणि त्यानंतर मग सगळं रान आलं आहे. तर त्यामुळे सर्व साफ वगैरे करून ह्यांनी आता एक काय बोला पहिला सेटअप असेल हा पहिल्या वर्षाचा. आता पुढल्या वर्षी काहीतरी नवीन असेल त्यांचं. तो आपण स्टार्टिंगलाच व्हिडिओ बनवू. म्हणजे मागे मी आलो होतो तर त्यावेळेस ह्या दोघांना पण वेळ नाही मिळाला आणि नंतर मग ती व्हिडिओ बनवायचीच राहून गेली. त्यावेळेस कसं तेव्हा छोटी छोटी होती ना फळं, त्यावेळेस कसं काढलेली नव्हती. तर त्यावेळेस मस्त वाटली असती. वेली पसरल्या होत्या त्यामुळे दिसत पण नव्हती. आता कशा वेली हे झाल्या, आता वेली सुकल्यात जरा. आता पाणी किती तरी कसं घालतो आता? आम्ही सकाळी 2 टाके पाणी घालतो आणि संध्याकाळी 2. ओके. तरी आहेत आता इकडे ह्या साईडला पण आहेत. इकडच्या बहुतेकशी काढलेली आहेत. आता तिकडे त्या साईडला पण आहेत पुढे. आपण तिकडे जरा भाजी बघून घेऊया. भाजी कोणती तिकडे पण आहेत ना कलिंगड? ओके. आणि इकडे पाण्याचं कसं काय हे केलं? पाणी कुठून आणलं? विहीर आहे आमची, त्या विहिरीतून आम्ही मोटर लावून टाकीमध्ये घेतो. मोटरने. इकडे पाणी कसं भेटतं? आता बाजूला कशी खाडी आहे, तर खाडीच्या बाजूला जर काही बोरिंग मारताय किंवा विहीर खाताय तर कसं जर मुचूल पाणी येतो? नाही, पण इथं गोड पाणी लागला. पाणी नाही. अरे वा, मस्त. विहिरीच्या नदीच्या बाजूलाच विहीर आहे पण गोड पाणी आहे. नंतर आपण तिकडची विहीर पण बघूया. पहिल्यांदा ती तिकडची भाजी वगैरे बघून घेऊया, काय काय भाजी लावली आहे तिकडे ती. चला. आणि हे बघा ठिबक सिंचनचे आहेत ना. हे बघा हा असा पूर्ण असा पाईप आला आहे. हा त्या टाकीतून आला ना तिकडून, तिथून हा असा पूर्ण पाईप आला आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये हे बघा आहे ते असं जॉईंट केलेलं आहे. तर हे ठिबक सिंचननी पाणी सगळ्या कलिंगडला वगैरे लागतो. तिकडे भाजीला पण सेम तसंच लावलं आहे. नाही, भाजीला ठिबक नाही केलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही शिंपता पाणी द्या, शिंपत होतो. ओके. पुढल्या वर्षी आम्हाला भाजीला पण ठिबक सिंचनच करायचं. ओके. नाही, एकदा अशी आयडिया आली ना म्हणजे दुसऱ्या वर्षी आपण प्रॉपर करू शकतो त्यामध्ये. हा पहिलाच वेळ आहे त्यामुळे आम्हाला नाही, पहिलीच वेळ. आणि हे एवढं सगळं म्हणजे किती वेळा 2 वेळा काढली ना, अजून 1 वेळा चांगली निघतील. 1-2 वेळा पण अजून काढशील. अजून थोडी छोटी फळं पण आहेत. त्रास होतो म्हणून आम्ही झटका मशीन लावले. अच्छा, झटका मशीन. त्याने फक्त झटका मिळतो ना? फक्त म्हणजे रानातले कोण त्रास देणार नाहीत. पण ते आले लाईनला टच झाली, वायरीला टच झाले तर त्यांना फक्त झटका मिळून ते परत पाठी रिटर्न जातात. ओके. म्हणजे इकडे काय जास्त नुकसान करणार नाहीत. तर चला जाऊया आपण पुढे. तिकडे भाजी वगैरे बघूया. अजून इकडे काय पावटा कुळीत वगैरे सर्व आहे ना? हा, कुळीत काढून झालाय, पावटा काढायचं बाकी आहे. ओके. अशी सर्व आमच्या कुंभारीतली ही शेती इकडे. हा बघा, हा इकडून हा सर्व पाळ बघताय ना, ह्याच्यामध्ये पण कलिंगडच आहेत. इथले पण झालेत रे काढायला. हे काय झालेत एकदम. आता वेळ सुकलेत तर सगळे काढून टाकावं लागणार. आता छोटं जरी कलिंगड असेल ना तरी ते लाल निघतंय. म्हणजे खायला खूप जरा टेस्टी आहे, जरा चांगलंच लागतंय कलिंगड. 3.5 किलो ना? मस्त मोठी साईज आहे एकदम. हे बघा, हे पण इकडे आहे मोठं. हे इकडून आहेत ना, अशा ह्या झटक्याच्या तारा लावलेल्या आहेत. तर त्यांना थोडा झटका आहे. झटका लागला की आपलं कोण रानातून वगैरे आलं ते परत फिरतात, इथून आतमध्ये घुसत नाहीत. हे बघा, हे सर्वात मोठं आहे का? खूप मोठं आहे. तरी 4-4.5 किलो असेल आरामात. मस्त झालं, रेडी आहे खायला. मस्त. हे बघा इकडे पण एक आहे. असे सर्व इकडे कलिंगड बघताय तुम्ही या साईडला. मस्त. आणि ह्या साईडने सगळी भेंडी आहे. आम्ही
झेंडू पण लावला होता, कारण का मधमाशी येतात ना, हा. त्या कडिंगलाच्या फुलातून परागकण घेऊन गेले ती फुलं हे होतात. त्यासाठी आम्ही झेंडू लावला होता, म्हणजे मधमाशाच्या येतील ना, त्या झेंडूच्या फुलाकडे आकर्षित होण्यासाठी. ओके, म्हणजे कलिंगडच्या फुलांना काही करणार नाहीत. हा, झेंडूच्या फुलाकडे आकर्षित होणार. ओके. आणि आम्ही भेंडी लावले, घेवडा लावलाय, गवार लावले, तिकडे टॅमॅटो बहुतेक या साईडला हे घेवडा आहे ना. हा, घेवडा आहे. ही सर्व भेंडी आहे. भेंडी आहे. भेंडी तरी काढली आहे काय? हो, भेंडी 3-4 वेळा काढली. 3-4 वेळा. हा. ओके. तरी पण भेंडी 4 दिवसांनी परत ते काढायला होते. हा, ही काय भेंडी तयार झाली पण आता परत चांगला काढायला. ही गवार आहे. इकडे गवार गवार छोटी आहे. असल्यापासूनच लागायला लागली होती. ओके. आता ती लग्नासाठी आम्ही काढून घेतली, हा. बहुतेकशी काढलेली आहेत भाज्या, हम्म. त्यामुळे भाज्या दाखवता येणार नाही जास्त. हे बघा, ही लाईन पूर्ण गवारची आहे. हा, गवारची. हा इकडे पूर्ण घेवडा, आहे. तिकडे भेंडी, भेंडी ही भेंडी. या साईडला भेंडी, आणि ही पण इकडे भेंडी आहे. हे टमाटर. ह्या साईडला हे टोमॅटो बघा मस्त टॅमॅटो. आले. टोमॅटो इकडे हा तरी तयार आम्ही 30 किलो टॅमॅटो काढलेला. काय बोलतो? हा, 30 किलो टॅमॅटो काढलेला. अरे वा, मस्त. लग्नाला, करणच्या लग्नाला आमचं टॅमॅटो, वांगी, मिरची इथूनच सगळं इथूनच गेलं ना. सगळं इथूनच. मस्त काम भारी झालं. हे पुढपर्यंत आहेत, हे 3-4 लावलेत ना. 3 4 बाड्या टॅमॅटोच्या आहेत. आणि तिकडे वांगी आहेत. ह्याच्यात पण टोमॅटो काढायला झालेत, हो. तयार होत आलेत. हे बघा, आता ऊन कसं एकदम कडाक्याचं ऊन पडतंय गावाला, तर त्यामुळे सर्व हे बघा हे तयार आहे तिकडे टोमॅटो. भारी, जरा मोठी साईज आहे, बरी आहे. नाही, काढलेली ते ह्याच्यापेक्षा मोठे साईज अच्छा, आणि इकडे ही मिरची आहे. मिरची आहे. हे बघा, हे वांगी आहेत. मिरची पण मस्त आली इकडे. हो, अरे, आणि ह्या साईडला ही वांगी आहे. वांगी आहेत. वांग बघा कसलं मोठं आहे, मस्त मोठी साईज आहे वांग्याची पण. या साईडला पण आहे, हे बघा, हे अजून मोठं आहे त्यापेक्षा. हे पण मोठं आहे. अशी सर्व अशी वांगी आहेत, हे बघा. बरं, आपण लग्नाला पण नवरीकडे पण ही भाजी नवरीकडे पण इथलेच गेली. हां, आणि नवऱ्याकडे पण मिरची, टॅमॅटो, वांगी इथूनच पाठवली. अच्छा, त्यामुळे आम्हाला मार्केटला जायची गरज नाही लागली. बरोबर. आमचा कप इथेच झाला. तेव्हा टोमॅटो रेडी झाले, तेवढे तयार आहेत तिकडचे, जरा पिकलेत. आणि इकडून हे सगळं वांगे आहेत, हे बघा पुढपर्यंत आहेत. वांगी पण काढायला झालेत रे आता. वांगी काढायला झाली परत. ठीक आहे, मस्त इथपर्यंत आहेत. आणि या साईडला पण ही वांगीच आहेत. इकडे बरीच वांगी लावलेली आहेत, म्हणजे वांगी भरपूर निघाली असतील रे. हो, ठीक आहे, पूर्ण. आता लागले. टॅमॅटो झाले म्हणजे संपायला आले. ओके. वांगी आता, वांगीचं पहिलं उत्पन्न नव्हतं मिळालं, आता हे लग्नाला काढलेले तेवढीच. ओके, टॅमॅटो आम्हाला भरपूर मिळाला. म्हणजे वांग्याचं उत्पन्न अजून पुढे भेटेल. हा, अजून भेटेल उत्पन्न. बरोबर. मध्ये मध्ये मिरची आहे, मध्ये मध्ये वांगा आहे पुढे याच्यामध्ये ना. त्याच्यामध्ये. बघा, मध्ये मध्ये मिरची आहे आणि वांगी पण आहेत, म्हणजे सगळेच कसे एकत्र व्यवस्थित असा बहर आला एकदम. आणि पुढे तिकडे पावटा वगैरे आहे, त्या साईडला पुढे पावटा आहे. ओके, ह्या टाकीतून सर्वांना पाणी जातं इथून. इथे काय कसं काय, इथे वाल आहे की? तिकडून आम्ही ह्याचे मोटर चालू केली ना, हां, ते डायरेक्ट ह्या पाईपातून पाणी आहे ना ह्या टाकीमध्ये पडतं. हां, त्या टाकीमधून आम्ही इथून ऑल दिला आहे. बघा, इथे पावट्यामध्ये गेला आहे. ओके. इथे ऑल आहे. ऑल चालू केला की त्या ठिबकद्वारे सगळ्या कडिंगलांना जातं पाणी. ओके. आणि ही टाकी भरल्यानंतर आम्ही ह्या इथून हा ओपन करतो. इथून हा इथे बंद केला की टाकीमध्ये जातं. आणि इथून ओपन केला की ह्यांना सगळं पाठवलं. अच्छा, इकडे सर्व झाडांना ह्या पाणी मिळतो. आणि सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम पाणी देतो. 2 टाइम. 2 टाइम. ओके. कारण का आपल्याकडे ऊन भरपूर पडतं. हा, ऊन आता बरंच ऊन लागतं, सकाळचा जरा गारवा पडतो. आणि इकडे पावटा पण मस्त आला. इकडे पावट्यावरून पाणी इथूनच जात असेल ना. हा, पावट्याला काय पाण्याची गरज नाही, तसं काय हे असतं आपल्याकडे, ओली आहे ना जमीन, दव पण पडतो सकाळचा. असे सर्व ही शेती केलेली आहे. आपण तिकडची विहीर बघून घेऊया. विहीर बघूया, ते कुळीत झालाय, काढून झालाय. कुळीत काढलाय ना. चला, म्हणून त्याला घरी घेऊन नाही गेले, झोडून झाला असते. ओके. आपल्याला पिकल्याला लागतं ना कुळीत, तो पण पिकवला इथे. चला जाऊया, विहीर बघूया, पाण्याचं काय कसं काय अरेंजमेंट आहे तिथून, आणि पाणी किती आहे विहिरीत ते पण बघूया. हा इकडे बघा कुळीत काढलेला आहे, काढून झाला आहे. हे बघा, असा सुकायला ठेवावा लागतो. म्हणजे काढला ना असा एक लाईनीत लावून ठेवून द्यायचा, आणि त्यानंतर मग भारे वगैरे बांधून, तुम्हाला भारा दाखवतो इथे. इथे पुढे बघा भारा बांधलेला आहे. हा असा भारा बांधून ठेवायचा, आणि नंतर मग घरी जाऊन मग तोडायचा. आणि बरंच त्याला प्रक्रिया आहेत, सगळं साफ करावं लागतं, कारण ही माती वगैरे आहे ना कुळदातली, सगळी काढावी लागते, सेपरेट करावी लागते. अशी सर्व शेती इकडून. आपण विहीर बघून घेऊया तिकडे त्या साईडला. पावट्याला बघा काय मस्त बहर आला आहे. हे बघा, आपण एक कलिंगड घेतला इथे, तो कटिंग करून बघूया कसा लाल आहे, तयार झाला आहे की नाही. हे बघा, इकडे हे काय शॉर्टची मशीन हे आहे ना, झटका मशीन,
इथे आणि पूर्ण अशी तार फिरवलेली आहे साईडनी, म्हणजे जंगलातले प्राणी वगैरे आपल्याला काही त्रास वगैरे देणार नाही तिकडे. चला एक कलिंगड आपण घेतलेला आहे कापायला. आपण इकडे आहे ना वीर बघूया, एक छोटंसं घेतलं आहे हे बघा, बघूया कसं आहे. टेस्ट तर आम्ही वरती बघितली, कटिंग केलेला होता, मस्त गोड आहे. इथे आता वीर बघूया पाण्याची काय सिस्टम आहे, पाणी कुठून उपलब्ध झालं आहे ते बघूया. हे बघा इथे विहीर आहे, विहिरीला पाणी बघा, पाणी आहे मस्तच. तरी किती फूट आहे ही? 10 फूटच आहे विहीर. 10 फूट, नाही जास्त उंच नाही पण पाणी लागलं आहे मेन. नाही बघा एवढं एवढं पाणी आहे अजूनपर्यंत, म्हणजे हे पाणी लवकर आटणार नाही, हे आटणार नाही पाणी. हां मस्त एकदम पॉईंटला जिथे विहीर मिळाली. मेन विषय असतो तो पाण्याचाच. पाणी असेल तर आपण शेती काही करू शकतो, फक्त मेहनत करण्याची इच्छा पाहिजे मनातून. आणि दोघांनी मस्त करून दाखवलं आहे इकडे आपल्या कुंभारीमध्ये. आता पुढल्या वर्षी जरा बघायला मिळेल काहीतरी नवीन, आणि कलिंगड वगैरे बघूया काय कसे काय लागवड करतायत. मी पुढच्या वर्षी पण नेक्स्ट टाईम नक्की व्हिडिओ बनवेल. सो चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जाऊया आपण कलिंगड कापूया. पिंपळाखाली पोरं बसलीत वरती, ती बघा सर्व पोरं इथं थांबली होती वरती. जरा फोटोशूटसाठी आम्ही आलो होतो इकडे खाली खाडीवरती. सो आता कलिंगड मस्तपैकी एक कापून बघूया, खाऊ जरा थोडं थोडं आणि जाऊ नंतर मग घरी. अक्षय भाई जुगाड जुगाड देशी जुगाड लावला नाही, पॅन्टवर सांडते दाखव. हो कडक लाल लाल एकदम जबरदस्त. आता कर असेच पीस कर, सगळ्यांना दे थोडे थोडे. चला आपण मस्त टेस्ट करूया कलिंगड. मस्त लाल लाल आहे. कडक गोड आहे. प्रथमेश भारी. तो खेळतो का रे? तो पण खेळतो, बॅटिंग चांगली आहे त्याची. मंदार माने तो एवढं भारी गोड आहे ना, भारी एकदम मस्त. मी छोटंसंच आणलेलं, मस्त लाल लाल पण आहे आणि तेवढं गोड पण आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशात कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. चला मस्त या कलिंगड खायला.